समर साहेबांचा, मुख्यमंत्री साहेबांचा, समर साहेबांचा, मुख्यमंत्री साहेबांचा, समर साहेबांचा, मुख्यमंत्री साहेबांचा, मुख्यमंत्री साहेबांचा, समर साहेबांचा, मुख्यमंत्री साहेबांचा, समर साहेबांचा, मुख्यमंत्री साहेबांचा. मिसेस मुख्यमंत्रीबाई, हो मिसेस मुख्यमंत्रीबाई, उठा की आता. सूर्य डोक्यावर आलाय. हे सुमे, चल उठ पटकन. उठ 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 उठ. काय ग, आज एवढा उशीर? पायलट, मी लय भारी स्वप्नात होते बघ. तू मुख्यमंत्री झालास आणि मी मिसेस मुख्यमंत्री. होय का? होय, मला लई 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 भारी वाटत होतं बघ. किती वाजल्यात? 7. बोंबला पायलट, आवर पाटपाट, नाही तर सासूबाई मलाच ओरडत्याल. सुमे सुमे, अगं ठीक आहे. मामाजी, अगं अगं, आत्ताच मॉर्निंग वॉक करून आले, अजून पारोसाच आहे मी. मामांजी, अहो आई वडील आणि सासू सासरं देवासारखं असतात आणि देवाचा आशीर्वाद घेताना असं पारुस बिरुस काय नसते. पण मामांजी, आज मी तुमच्यासाठी खास थालीपीठ करणार आहे बरं का. अरे वा. आणि माझ्यासाठी धपाटा. मामांजी, लवकर आवरून या खाली. डॅडी, हे काय बरोबर नाही. अरे थालीपीठ आणि धपाटे एकच असते. चल. तुम्ही मॅडम, मामा ताई म्हणणं उपित आणि मामी ताई म्हणणं पोव पाहिजेत आणि ताई मॅडम निवाला तांबल कालायला तांदितलाय. लक्ष्मण दादा, त्याला जे पाहिजे ते मिळणार म्हणून सांगा. अहो पण तालीपीठ बी तांद तापतय ती. लक्ष्मण दादा, ज्यांना जे खाऊ वाटतंय ते बनवून देणं माझं काम आहे. सगळ्यांना तुमच्याच हातचं खाऊ वाटतं या. एकट्या बाईने किती काम करायचं? गीताताई, अहो आपल्या बायकांचा जन्मच कामासाठी झालेला असते आणि तालुक्यात वर्ल्ड फेमस आचार्याची पोर आहे ही सुमी. लग्नात एकटीनं खानावळ सांभाळल्या. एकाला 10 सांगू द्या, सगळ्यांच्या पसंतीचं करत असते ही सुमी. तुमच्यासारखा चांगुलपणा ना कुणाकडेच नाही बघा. फक्त त्याचा कुणी गैरफायदा घेऊ नये म्हणजे झालं. गीताताई, आपण चांगलं राहिलं का नाही, मग समोरचं बी चांगलंच राहते बघा. वय, पण तुमच्यासारखं तगलेत चांगले ना त्यात ना तुम्ही मॅडम. मग चला आवरा पाटपाट. वा, बाकी काय म्हणा, या खानावळवालीच्या हाताला टेस्ट भारी. मस्त आले उपीट. भाऊ ते बी भारी झाले. बघू बाई, देखी बघावं तिथं हावरापाना. खावरापणा काय, माझ्या ताईच्या घरात मी माझ्या हक्काचं खातोय. हा, ढेकळाचा हक्क. मी ठीक. आश्रित म्हणा आश्रित. बहिणीची गुलामी करण्यात जन्म गेलाय तुमचा. साधं एक पोर पात्रात टाकता आला नाही आजपर्यंत. चला काढा प्याचू. काढा बिणार ना, तर काढ्याने पोरं बिरं काय होत नाही. मी पिणार नाही, माफ कर. पिणार नाही? कसं पिणार नाही बघते. दादा, काढा नको. काढा प्या. मला काढा नको. काढा नको. प्या म्हणलंय ना. नको. नरसू, हा महागडा सोफा मी इटलीहून मागवलाय. चिठ्ठी सांडली. तुमच्या दोघांचा काय मूर्खपणा चाललाय इथे?
मूर्खपणा नाही ताई मॅडम, ते औषध काढा काढा. चुप. ताई मॅडम समोर तोंड वर करून बोलतेस, लाज नाही वाटत तुला? हा, हिम्मत कशी झाली तुझी? ताई मॅडम मूर्खपणा म्हणलेत ना, मग मूर्खपणा आहे तो. सॉरी मान. सॉरी ताई. या या मुख्यमंत्री साहेब. मम्मा मी अजून मुख्यमंत्री नाही झालोय. अरे होशील, म्हणजे ताईचा आशीर्वाद असेल तर होशीलच ना नक्की. ताईनी ताईच्या मार्गदर्शनाखाली भाऊजींना एकदा 7 दिवसाकरता आणि एकदा 13 दिवसाकरता मुख्यमंत्री बनवलंच होतं की. तू पण होशील नाही का? चला घ्या, मामंजनी यांच्यासाठी गरमागरम थालीपीठ आणि दही घ्या, आणि सासूबाईंसाठी वडा सांबार. चला खाऊन घ्या गार व्हायच्यात. समर, तुला आता कारखान्याच्या राजकारणातून लक्ष कमी द्यायला पाहिजे. राज्याच्या राजकारणात जास्त लक्ष घालायचं. सासूबाई खाऊन घ्या. अगं सुमंत, ताई महत्वाचं बोलतेय, तू कशाला मध्येच अडवतेस तिला? आधी पोटोबा आणि मग इटोबा. अन्न म्हणजे परमेश्वर आहे, आणि परमेश्वरापेक्षा काय बी महत्वाचं नाही. चला खाऊन घ्या लवकर. समर, मी काय सांगितलंय? आता तुला कारखान्यात अडकून चालणार नाही. हा मम्मा अगं मी कारखाना कसा सोडू? लोकांनी इतक्या विश्वासानं निवडून दिलंय मला. एकदम बरोबर बोलला बघा तुम्ही. म्हणजे माणसानं प्रगती करून उंची गाठावी, पण त्यांना आपला पाया कधी बी विसरू नये. मला आपलं जे वाटलं त्या गोष्टीतलं आपल्याला काही कळत नाही ना, तिथे बोलू नये सुमन. मम्मा मी जरा लवकर जातो कारखान्यावर, महत्वाचं काम आहे जरा आज. पण मी जे काही सांगितलंय त्या गोष्टीचा विचार कर. हो हो ऑफकोर्स, येतो मी. ताई, तुझ्या पुढे बोलायची हिम्मत कशी होती या खानावळवालीची? नरसिंगराव, सुमी या घरची सून आहे. तुम्ही अशी तिची बाजू घेत जाऊ नका. एका फाटक्या आचार्याची पोर ती. पत्रिकेत राजयोग आहे म्हणून या घरात आणली, पत्रिकाच खोटी निघाली. ही खानावळवाली आणि तिचा तो फाटका आचारी बाप, दोघही शोभत नाही तर आपल्या मंत्री पाटील घराण्याला. 7 8 11 12 13 जरा हळू मोजा किंवा माझ्या देण्यात जाताय मोजलेलं सगळं मी सरतोय. आता मला परत मोजायला लागेल का नाही बघा बरं. सूर्या, एका तालुक्यात वर्ल्ड फेमस आचार्य तुला का आणि असलं बनेन वापरतोस वय? कारखान्याचा चेअरमन, भावी मुख्यमंत्र्याचा सासरा तू. मला सांग, मंत्री पाटलाच्या घराण्याला शोभत का रे? अरे तात्या, अरे मंत्री पाटलाचं घराणं लय मोठं, म्हणून आपण त्याची बराबरी करायची का? तर सुमी त्या तालेवार घराण्यात पडली ते तिचं नशीब, पण म्हणून म्या कशाला मला बदलू? आपण आपलं आहे तसंच राहिलेलं बरं. बडबडा, अजून जोरात बडबडा. सांगतो माझ्या देण्यात जाताय मी विसरतोय र. आता परत मोजायला लागेल. बबन्या, तो अलीकडे लय तिसरायला लागलायच बर का? होय, मला इसऱ्या रोग तर झाला नसेल ना. एक तर माझं अजून लगीन बी झालं नाही, कसं होयाच माझं? बाबन्या, काय तू इथंच गप्पा मारत बसणार आहेस का? कारखान्यात काम नाही का तुला? जावई बापू एकटेच असतील तिथं. नाही, दाना मॅडम माहितीये की साहेबांच्या संकट. कोण दाना मॅडम? दाना मॅडम, धनश्री मॅडम. लय म्हणजे लय चांगले येते दाना मॅडम, लय म्हणजे लय हुशार. आता साहेबांचं राजकीय काम पण दाना मॅडमच बघणार आहे सगळं. हो, म्हणजे पीए म्हण की पीए. हा, तसं म्हणलं तरी चालतंय. ताई मॅडम नाही का नाही, दाना मॅडम लय म्हणजे लय पारखून घेतलंय कामावर. गरीब, मन मिळावू, मनाच्या लय म्हणजे लय चांगले आहेत त्या दाना मॅडम. अगदी आपल्या सुमीसारख्या. सर्वात आधी मी या सुमीची वाट लावणार, मग बाकी एक एक करत सगळेच. तू शिंदे साहेबांची पोरगी हे मला माहीतच नव्हतं. अगं पण तू बाहेर गावी शिकायला होतीस ना? हो, पण माझ्या पप्पांची ही अवस्था झाली
म्हणून आले परत. परत आलीस आणि ज्या बाईनं तुझ्या बापाची ही अवस्था केली तिच्याकडेच तू कामाला लागलीस. अगं बापाचा बदला घ्यायचा सोडून त्या ताई मॅडमच्या पोराची हमाली करणं हे बरोबर आहे का? काय शिंदे, पटतंय का तुम्हाला हे? माझ्या पप्पांना सुद्धा माझा हा निर्णय पटलेला नाहीये, पण मला माझ्या पद्धतीने काम करायचंय. काय डोक्यात आहे तुझ्या? हे बघ, जर त्या बाईला अद्दल घडणार असेल तर मी मदत करायला तयार आहे तुला. मला बी लय त्रास दिलाय त्या अनुराधा मंत्री पाटीलनं. हो, त्यासाठीच तर बोलवलंय मी तुम्हाला. रामराव साहेब, तुम्ही तुमच्या आमदारकीचा राजीनामा द्या. काय? हो, नीट ऐकून तर घ्या आधी. आमदारकीसाठी उभा राहायला पाहिजे. काय खोळ लागले काय तुला? हा? अगं त्या ताई मॅडमच्या पोराला साधा सरपंच बी होऊ देणार नाही असं म्हणलोय मी, आणि आता त्याला मी आमदार करू? हो, हेच तर राजकारण आहे. तुझ्या राजकारणात माझा बळी जमणार नाही. जग इकडचं तिकडं झालं अरे राजीनामा देणार नाही मी. रामराव साहेब, त्या अनुराधा मंत्री पाटीलची ताकद माहितीये ना तुम्हाला? अहो, वरपर्यंत पोहोचे त्या बाईची. तुमचं आमदारपद घालवायला त्या बाईला कितीसा वेळ लागणार आहे? ए पोरी, ही धमकी मला त्या ताई मॅडमनं बी दिली आहे, पण मी भीक घालत नसतो असल्या धमक्यांना. शिंदे, नीट समजावा तुमच्या पोरीला. अहो, ज्यांना मातीत मिळवायचं त्यांचीच हमाली करते तुमची पोरगी. आणि बघ, परत मला फोन करायचा नाही. पप्पा, हा जो तुमच्या डोळ्यातला राग आहे ना, तो असाच जपून ठेवा. हो, मला खूप इन्स्पिरेशन मिळतं यातून. अहो, खरंच पप्पा, त्या अनुराधा मंत्री पाटीलचा जीव आहे ना तिच्या मुलामध्ये, आणि तिच्या मुलाचा त्याच्या बायकोत. सो माझं पहिलं टार्गेट आहे सुमन मंत्री पाटील. बिचारी चांगल्या स्वभावाची येते, आणि चांगल्या स्वभावाच्या माणसाचा विश्वास मिळवणं फार सोपं. करेक्ट. असाच जपून ठेवायचा हा राग. काय झालं अनुराधा? मला एक गोष्ट कळत नाही, प्रत्येक वेळेला समोरच्या मार्गात ही कशी काय आडवी येते खानावळवाली? अगं सुमी, खरं तेच सांगते, आणि समरला पटतंय ते. अगं, ज्या कारखान्यानं समरला राजकारणात उभं केलं तो कसा सोडायचा? आणि समरच्या राजकारणाचा पाया आहे तो. पाया? मी समरला कळसावर बसवायचं म्हणते आणि तुम्ही त्याला पायावर ठेवताय. ते काही नाही. सुमनचं ऐकणं कसं चुकीचं आहे हे तुम्ही समरला समजावून सांगा. मी कशाला नवरा बायकोच्या नात्यात पडू? आणि समर माझ्यापेक्षा तुझंच जास्त ऐकतो. तूच सांग ना, मी जाऊ आता? काय आहे ताई, भाऊजी चक्क तुझी साथ सोडून निघून गेले. पण ताई, तुझा हा भाऊ नेहमी तुझ्या सोबत राहील. ताई, माझ्या जीवाचं रान करेन मी, आणि त्या खानावळवालीला समोरच्या आयुष्यातनं बाहेर काढीन, तेव्हाच मला चैन पडेल. ताई, झालं? ती तुला एका मुलीची माहिती काढायला सांगितली होती ना, काय झालं त्याचं? हा, धनश्री ना, हा तपास चालू आहे ताई. हे बघ, मला लवकरात लवकर तिची माहिती हवी. हा, ती कोण, कुठून आली आहे सगळा नीट तपास कर. एकदा चौकशी केली नाही म्हणून ती खानवळवाली गळ्यात पडली आपल्या. आता पुन्हा तीच चूक करायची नाहीये मला. ताई बघ, लवकरात लवकर तिची सगळी माहिती तुझ्या पुढे असेल, ती जबाबदारी माझी. आणि ताई, त्या खानवळवालीची तू काळजी करू नकोस.
अगं एक दिवशी तिच्याच चांगुलपणामुळे तिचाच बळी जाणार आहे. लिहून देतो तुला इथे. सर, सगळ्यात आधी आपल्या कारखान्यातल्या मशिनरीज अपग्रेड केल्या पाहिजेत. आणि मला असं वाटतं कारखान्यातल्या कामगारांच्या सेफ्टीसाठी अजून काही गोष्टी घडल्या पाहिजेत सर. म्हणजे मी त्याची एक पूर्ण लिस्ट तयार करते. ती झाल्या मी तुम्हाला लगेच दाखवेन. चालेल रागिणी, गुड वर्क. थँक्यू सर. आणि सारखं सारखं मेन्शन करू नका बघा तुम्ही. अहो, हे करणं माझं कामच आहे. मामासाहेब बघा बरं, समर साहेब पण गुडगुड गुडगुड म्हणायला लागले. आणि सुमीनं पण खात्री दिली आहे दाना मॅडम. तुम्ही त्यासने उगच झोल म्हणताय. तुझ्या त्या सुमीमुळे आज ताई मॅडमचा चिकार ओरडा खाल्लाय मी. अजिबात नाव काढायचं नाही त्या सुमीचं. चल. मी जिंकली बर का? अजिबात नाही. मी तुझ्या आधी पोचलोय. मी जिंकलो. तुम्ही नाही, मी. नाही, मी जिंकलो. हाय का? मी म्हणलं ना हो. मी मी. बरं बाय माझी, तू जिंकलीस. हा? बरं चल, आधी डबे देऊ, नाही तर माणसं उपाशी राहायची. असं कसं? सगळ्यात आधी कामाची माणसं जेवाय पाहिजेत. सुमीच्या खाण्याचा नियमच आहे तसा. चला कदम काका. तात्या, लय दमलाय, बसा जरा. काय चेअरमन साहेब, भुका बिका काही लागलेत का नाही? चला जेवून घ्या पटदिशी. बरं, तुमचा डबा तात्याने आणलाय बरं का. जाधव साहेब, तुम्ही बी जावा. आलो. पायलट, चल जेवून घ्या आधी. सुमे, हे बाकी भारी जमतं तुला. म्हणजे सगळे असताना आहो जाऊ आणि आपण दोघं असताना अरे तुरे. कारण आपलं ठरलंयच तसं. आणि जे ठरलंय ते चांगलंच ठरलंय. तू ना आहो जाऊ केलंस की असं कसं तरीच वाटतं मला. अरे तुरे केलंस की कसं तुझं खूप खूप प्रेम आहे माझ्यावर असं वाटतं. होय का? बर चल जेवा आधी. सुरेश, पडदेशी जेवून घे, दाना मॅडम म्हणतात तर जेव. नको बाबा, तुम्ही जीव घेईल माझा. मी आपल्या घरी जाऊन जेवतो. आणि मोजकच डबा आणलेत मी आज. तात्या, मला सांगा, आता कामाच्या माणसांनी उपाशी राहिलेलं चालतं का तुमच्या सुमीला? तसा नियमच केलाय की नाही तिने. मग हा नियम तुम्ही मोडला तर तुम्हाला आवडेल का? तिला चालेल का? नाही. जेव्हा बघू. तू म्हणजे सुमी सारखीच आहेस बघ. हा, अजिबात ऐकणार नाहीस. मॅडम, तात्या, कामाच्या माणसाला उपाशी ठेवताय तुम्ही? अगं नाही. काय नाही, दिसतंय की. अगं तसं नव्हं. मग कसं आहे? ऍक्च्युली ते तात्या, तुम्ही खाण्याचा नियम मोडलाय बघा. अगं जरा ऐकून तरी घे की. काय ऐकून घ्यायचं नाही मला. नियम का मोडला ते सांगा आधी. अगं मी नाही नियम मोडला. होय का? धडधडीत खोटं बोलताय तात्या तुम्ही. अगं मी नाही खोटं बोललो. हे बी खोटं. तुम्ही तात्या, तुम्ही तात्या, तुम्ही तात्या. अगं मी नाही खोटं बोललो. ऍक्च्युली ते नको नकोच म्हणत होते. मीच त्यांना आग्रह केला. होय अगं सुमी, दादा मॅडम म्हणल्या सुरेश जेवल्याशिवाय मी जेवणारच नाही. म्हणून कामाचा माणूस उपाशी राहून म्हणून जेवला सुरेश. आहे की नाही? बघ, मी नियम नाही मोडला. सुमी मॅडम, तात्या खरंच नको नको म्हणत होते. पण ते दमून आले होते आणि मलाच राहवलं नाही म्हणून जेवायचा आग्रह केला. सॉरी बरं का, मी तुमचा नियम मोडला. नाही, असं काही नाही. माझी काही बी हरकत नाही. तुम्ही जे केलं ते चांगल्या मनानंच केलं. तुमच्या पुढे मी काहीच नाही. सुमी मॅडम, तुमचं मन खूप मोठं आहे. नाही म्हणजे कारखान्यातले सगळेजण तुमच्या चांगुलपणाबद्दल बोलत असतात. काही जण तर एवढं पण म्हणाले की तुमचा हाच चांगुलपणा तुमच्या अंगलट येईल. नाही,
सुमी कधीच फिकर करत नाही त्याची. आपण फक्त आपलं मन चांगलं ठेवायचं. हो ना. मग मी तुमच्याकडे एक गोष्ट मागितली तर तुम्ही द्याल मला? मागा की. सुमी मॅडम, मला आई वडिलांची माया प्रेम कधीच मिळालं नाही हो. पण मी जेव्हा जेव्हा तात्यांकडे बघते ना, मला माझ्या बाबांची आठवण येते. आणि म्हणूनच तुम्हाला एवढं विचारायचं होतं की यापुढे दुपारचं जेवण जर मी तात्यांसोबत केलं तर तुम्हाला चालेल का? नाही म्हणजे तुमच्या नियमात बसत असेल तर. नाही तर चालेल की. चालेल नक्की. बघा तात्या, तात्या आता ठरलं, या पुढचं दुपारचं जेवण तुम्ही माझ्यासोबत करायचं. आणि तुम्हाला हे ऐकावंच लागेल, कारण मी तुमची दुसरी मुलगी आहे. आज मी लय खुश आहे बघ, मला अजून एक मुलगी मिळाली.